विकास मंच याच्या 14व्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या निमित्ताने आपण आज सगळे जमलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर लवाटे, आमच्या मार्गदर्शिका बसंती रॉय, फरीदा लांबे, महेंद्र भाऊ, ज्यांचा कौतुक आपण करण्यासाठी जमलेलो आहोत, असे निलेश निमकर, दीपालीताई, बाळासाहेब घोडे सर, व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज खरं तर मुंबईकरांसाठी आणि भारतासाठी हा एक खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण का दोन वेगळ्या खूप मोठ्या घटना या देशात झालेल्या आहेत। एक खूप आनंद आणि अभिमान देणारी आणि दुसरी एक खूप दुःख देणारी। 26 तारखेला आपण संविधान दिन साजरा करतो, त्याच्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच वंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन देऊन, आदरांजली देऊन आपण सगळ्यांनी त्यांनी ज्या देशाला एक अतिशय उत्तम असं संविधान दिलं आणि एका अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता ज्याच्यात शिक्षण नव्हतं, समानतेचा विषयच नव्हता, पण स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या कर्तृत्वाने, कुठलाही कम्प्युटर नसताना प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी अशा मोठ्या उच्चभ्रू कॉलेजेसमध्ये जाऊन स्वतःला एक ग्लोबल सिटीजन करून मराठी तर उत्तम बोलायचे, हिंदी उत्तम बोलायचे, पण अतिशय उत्तम इंग्रजी त्या काळात शिकून जग जिंकणारा या देशातला एक महान थोर पुरुष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपण अनेक वेळा खूप त्यांना छोट्या चौकटीत अडकवतो, हा माझा आरोप आहे आपल्या सगळ्याच नागरिकांवर, कारण का अनेक वेळा मला परदेशात जायची संधी मिळते, तेव्हा या जगामध्ये दोन भारताच्या पुत्रांबद्दल परदेशात गेल्यावर विचारलं जातं, एक म्हणजे महात्मा गांधी आणि दुसरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यामुळे त्या दोघांबद्दल भारतातही जेवढी आस्था, प्रेम आणि आदर्श आहे तेवढा जगातही आहे। त्याच्यामुळे माझी विनंती सगळ्यांना राहील की तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून ह्या दोघांनी जी दिशा आपल्याला दिली, जो विचार आपल्याला दिला या देशाचा विकासाबद्दल, ती गोष्ट आपण सगळ्यांनी फक्त काही ठरलेल्या दिवसात नाही, पण आपल्या आयुष्यात, आपल्या कृतीतून, तुमच्या शिक्षणातून तो प्रसार आणि प्रचारमध्ये सातत्य आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। हा खरं तर माझा आजचा पहिला मुद्दा राहील। याचबरोबर 26/11 म्हणजे तुम्ही किती बुद्धिमान असला तरी शौर्य किंवा इंग्रजीत ज्याला फिअरलेस म्हणतात हेही असलं पाहिजे। आणि आज आम्ही सगळे मुंबईकर तुमच्या समोर उभे आहोत, कारण ह्या मुंबईवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा मीही मुंबईत होते त्या दिवशी, आणि आपल्या पोलीस यंत्रणेने जो त्याग केला हल्ला झाल्यावर, नाहीतर ही संपूर्ण मुंबई त्या दिवशी उद्ध्वस्त झाली असती। तर त्या महाराष्ट्राच्या संपूर्ण पोलीस यंत्रणेला मी मनापासून आभार मानते, आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते, ज्या कुटुंबांनी त्या दिवशी एवढा मोठा त्याग केला, त्याच्यामुळे आपली सगळी मुंबई वाचली। आणि तो फक्त महाराष्ट्र किंवा मुंबईसाठी नाही, जगासाठी एक काळा दिवस म्हणून 26/11कडे बघितलं जातं। आणि ह्या कॉन्फरन्स करत असताना नेहमी ह्या दोन ची विचित्र, म्हणजे एक खूप आपल्याला अभिमानाचा दिवस आणि दुसरा अतिशय दुःखाचा दिवस, पण याचा सुवर्ण मध्य साधून शेवटी आपल्याला पुढे जायचं आहे, त्या दोन्ही घटनेतून काहीतरी शिकून पुढे जायचं आहे, हे ध्येय ठेवून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा वारसा हा ही संस्था पुढे नेण्याचा एक प्रांजळ प्रयत्न करते, आणि त्याच्यात तुम्ही जी साथ आम्हाला देता याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि आज चव्हाण सेंटरमध्ये मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज माझ्याच्या आधीच्या भाषणांमध्ये सरांचं सेशन अतिशय उत्तम झालं, मी थोडंसं ते ऑनलाईन बघितलं, नंतर 26/11च्या कार्यक्रमाला मी गेले, पण आल्यानंतर मला फरीदाताई आणि बसंतीताई दोघी असं म्हणाल्या की फक्त त्यांचं दिवसभराचं 5 वाजेपर्यंत प्रश्नाचं आणि उत्तरांचं सेशन ठेवलं असतं तरी चाललं असतं, आणि म्हणजे इतके अतिशय उत्तम संवाद तो झाला। त्याच्यामुळे मी त्या दोघींनी सांगितल्यावर मी सरांना विनंती करीन की दरवर्षी आपण ही कॉन्फरन्स मुंबईत घेतोच, पण त्याचबरोबर का नाही इथे
600 लोकच येतात, त्याच्याहून जास्त आपण बोलूही शकत नाही. पण मी एक प्रस्ताव सुचवते आपल्या सगळ्यांना, जर योग्य वाटला तर. सरांना पुढच्या वर्षी 2024मध्ये महाराष्ट्रात रेव्हेन्यू डिव्हिजन 7 आहेत. तर का नाही आपण एखादा विषय घेऊन सगळ्या रेव्हेन्यू डिव्हिजन्समध्ये 7 कार्यक्रम घ्यायचे आणि त्याचा कन्व्हर्जन इथे व्हावा, असं काही आपल्याला, म्हणजे जून टू नोव्हेंबर, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 5 महिन्यात 7 उपक्रम घ्यायचे आणि त्याचं कन्व्हर्जन आपण इथे घेऊन पुढच्या वर्षीची दिशा काय असावी, विषय काय असावा, असं एक काहीतरी धोरणात्मक काहीतरी करता येईल का, म्हणजे जास्त शिक्षकांपर्यंत आपल्याला पोचता येईल. तर जर सगळ्यांना मान्य असेल तर 2024पासून, आणि आमची ही मोठी परीक्षा आहे ती मेपर्यंत संपेल, त्याच्यामुळे जूनपासून म्हणजे फार वेळ मला असावा अशी माझी अपेक्षा नसावी. आता ते शेवटी मायबाप जनता ठरवणार की कुणी 5 वर्षासाठी पुन्हा कामावर ठेवायचं आणि कुणाला घरी पाठवायचं. पण मला वाटतं तोपर्यंत तीही रणधुमाळी थोडीशी कमी झालेली असेल. त्याच्यामुळे जूनपासून ऑक्टोबरपर्यंत आपण जर हा उपक्रम करू शकलो तर मला वाटतं पुढच्या नोव्हेंबरच्या, आणि तोपर्यंत विधानसभाही झालेली असेल ऑक्टोबरपर्यंत, म्हणजे जर तोपर्यंत सरकार टिकलं तर. पण त्याच्यामुळे तेही संपून पुढच्या नोव्हेंबरला शिक्षणातले नवीन धोरण, त्याच्यामुळे एखादा चांगला विषय घेऊन, जो आज मला वाटतं जर दिवसभरात तुम्ही चर्चा झाली आणि शेवटच्या सेशनमध्ये तुम्ही निर्णय घ्या. माझ्या मनात एक विषय आहे खरं तर, पण तो योग्य आहे, संयुक्तिक आहे का नाही. कारण का इथे बसल्या बसल्या जेव्हा मी सगळी भाषणं ऐकत होते, मला शिक्षणाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाटतं. शिक्षणात होणारे बदल, आणि तुम्ही सगळ्यांनी कम्प्युटर वगैरे ह्या खूप गोष्टींबद्दल आपण सगळे बोलला. माझा थोडासा ओल्ड फॅशन विचार आहे तुम्ही म्हणाल. माझा तंत्रज्ञानावर प्रचंड विश्वास आहे, विचार आहे. पण मला अजून शिक्षकाची जागा ही शिक्षकांनीच घ्यावी, ती कम्प्युटरनी घेऊ नये या मताची. कारण सगळंच जर कम्प्युटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स करणार असेल तर मग सगळे क्लोन्स होणार, आपण एकामेकाला कॉपी करतच पुढे जाणार. आणि ज्या गोष्टी, म्हणजे मी तंत्रज्ञानावर टीका करत नाही, शेवटी आयुष्यात आपल्याला बदलाबरोबर आपल्यालाही बदलावं लागतं. पण खरंच AI त्याचे इन्फ्लुएन्सेस शिक्षणावर, किंवा जी माहिती आहे, म्हणजे आता खूप लोक ते गो चॅट का काय त्याच्यावरनं GP चॅटवर जातात. आता चॅट GPमध्ये मला कोणीतरी काल एका वेगळ्या विषयावर आमचा वाद चालला होता. वाद म्हणजे भांडण नाही, ही लोकशाही आहे. त्याच्यामुळे वेगळी मतं मांडले म्हणजे काय भांडण होत नाही, ती चर्चाही असू शकते किंवा मतभिन्नता असू शकते. आणि त्याच्यामध्ये आमची चर्चा होताना काहीतरी माझ्यावरून म्हटलं चला माहिती काढूया आपण. आणि मी माझीच माहिती त्या गोचॅटवर जेव्हा काढली तेव्हा माझीच माहिती चुकीची होती. मी पुणे युनिव्हर्सिटीची ग्रॅज्युएट नाही आहे, मी मुंबई युनिव्हर्सिटीची ग्रॅज्युएट आहे. खूप बेसिक गोष्ट होती, पण त्यांच्यासाठी ती बेसिक मोठी गोष्ट आहे, माझ्यासाठी ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे की मी ज्या युनिव्हर्सिटीमधून पास झाले, दोन्ही युनिव्हर्सिटीज थोरच आहेत, पुण्याची पण आणि मुंबईची पण. फॅक्च्युअल काय आहे की आय एम अ मुंबई युनिव्हर्सिटी प्रॉडक्ट. तुम्ही उद्या माझ्या स्वतःच्या नावाला हार्वर्ड लावून घेईन मी, इट्स नॉट पॉसिबल ना. माझी खूप इच्छा आहे हार्वर्डला जावं, पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या गुगलवर आहेत किंवा WeChatवर आहेत त्या सगळ्या खऱ्या नाही आहेत. किंवा इन्फॉर्मेशन इज व्हेरी गुड, पण ती प्रोसेस करून, म्हणजे आत्ताच सरांनी जी 5 उदाहरणं सांगितली की पहिलीतला मुलगा आईवर विश्वास ठेवतो, दुसरा लगोरी खेळत असतो, त्याच्यामुळे 5वीचा मुलगा थोडीशी मारामारी भांडणं म्हणून ते मडकं फोडून, म्हणजे आपण जसं अजून मला आनंद वाटतोय की कुठली तरी मुलं अजूनही असले उद्योग करतायत, दगड मारून कैरी पडतेय. म्हणजे आम्ही हे लहानपणी सगळे चिखलातले खेळ, मारामाऱ्या, लगोरी हे सगळं केलेलं आहे. आजकालच्या आयांमधलं माझं थोडंसं भांडण असतं की मुलांचे कपडे खराब झाले तर प्रॉब्लेम काय आहे. सगळ्यांना त्यांची मुलं टिपटॉप दिसलेली का हवी, आणि चिखल लागला तर त्या काळ्या मातीचमुळे आपण आहोत ना. सगळ्यांची मुलं टिपटॉप दिसायला पाहिजे तर सर्फ आहे ना, जर तो गेलाच नाही चिखलात तर सर्फचा धंदा कसा चालणार. इट्स अ विशियस सर्कल ना, आपले सगळे स्टेक होल्डर्स आणि इट्स अ व्हील. त्यामुळे ते टिपटॉप राहण्याचं जे खूप एक मोठं बागुलबुवा सगळीकडे झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी टेक्नॉलॉजीकडे येते की टेक्नॉलॉजी ड्रिव्हन हे खरंच फ्युचर जरी असलं तर त्याच्यात शाळेचा रोल, शिक्षकाचा रोल, शिक्षकाची डिपेंडेबिलिटी
शिक्षण मेथडॉलॉजी. आता मी सर तुमचाच उदाहरण घेते. तुमच्या आणि ताईंच्या दोन्ही व्हिडिओजमध्ये मला वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह मेथडॉलॉजीज दिसल्या. म्हणजे मी बघितलं एक मुलगा, मला असं वाटतं तो घड्याळ कदाचित तुम्ही शिकवत असाल. मी अजून आमच्याकडे चिन्ह आहे म्हणून तेच उदाहरण घेते आहे. मी आपला त्याच्यामुळे माझा अदृश्य शक्तीवर विश्वास आहे, त्याच्यामुळे काय येऊ शकतं. आणि मी सायंटिफिक टेम्परवाली मुलगी आहे, त्याच्यामुळे माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही आहे. माझ्याबद्दल गैरसमज नसावे, पण आजकाल हा देश अदृश्य शक्तीवरच चालला आहे. पण तरी शेवटी सायन्स विल इव्हेंच्युअली विन. त्याच्यामुळे काही झालंच असेल, बागुलबुवा वगैरे येत असतात, पण शेवटी सायन्स, तंत्रज्ञान आणि लॉजिकनीच देश आणि जग चालतं. ते आता करू आम्ही 2024मध्ये, ठीक. पण हा गमतीचा भाग झाला. पण तुम्ही जो प्रयोग केलेला पाहिला, त्याच्यामध्ये तुम्ही साधी एक रिबन वापरली होती, खडू वापरला होता. मला त्या खडूच्या विरोधात का हा राज्य आणि देश चाललाय. सगळ्यांना तो ऑटोमेटेड सगळं पाहिजे. म्हणजे खडू, रब, हे सगळ्यामध्ये गंमत आहे हो. मी अजून माझ्या डायरीमध्ये पेन नाही वापरत. मी अजूनही इरेझर आणि पेन्सिल लावते, कारण का मला ते पेननी खोडलेलं आवडत नाही, कारण का मग ते अनटायडी दिसतं. पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या असल्या पाहिजेत, असं माझं थोडंसं ओल्ड फॅशन मत आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की शिक्षक कोण असतो ना, त्याच्यावर मुलं शिकतात. त्याच्यात एखाद्या विषयाची आवड कोण निर्माण करतं, त्याचा केंद्रबिंदू शिक्षकच असतो. एखादा शिक्षक मुलांचं नाही पटलं तर मुलं कोमजून जातात की नाही होत. आणि एखादा शिक्षक ॲप्टिट्यूड नसलं तरी मुलातून केवढं क्रिएटिव्ह करू शकतो, अशी असंख्य उदाहरणं म्हणजे तुम्ही सगळे आहात. आणि त्याच्यामुळे शिक्षणामध्ये जसं नवीन पॉलिसीमध्ये केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे, तसा शिक्षक ही केंद्रबिंदू शिक्षणाचा असलाच पाहिजे. आणि तोच पुढे शिक्षण नेऊ शकतो, तंत्रज्ञान नेऊ शकत नाही, असं माझं खूप, म्हणजे हे माझं ठाम मत आहे. आणि मी एक आई म्हणून पण बोलते आणि एक पॉलिसी मेकर म्हणून पण बोलते. त्याच्यामुळे शिक्षकांशी चर्चा करून जर तुम्हाला योग्य वाटलं तर पुढचं सगळं वर्ष आपण तंत्रज्ञान, कारण का आजकाल काय होतं, कुठल्याही शाळेत गेलं ना, ताई आम्हाला कम्प्युटर पाहिजे. तुला कशाला कम्प्युटर पाहिजे सारखे, तुम्ही एवढं छान इनोव्हेशन तुम्ही करता, तर कशासाठी तुम्हाला, म्हणजे कम्प्युटर असलाच पाहिजे, ते पण असलं पाहिजे, पण त्याच्यातला नात्यातला जो ओलावा आहे, IQ इज एक्स्ट्रॉर्डिनरीली इम्पॉर्टंट. पण EQ नसेल तर तुम अच्छा नेता नाही बन सकते. त्याच्यामुळे EQ इज, नेता म्हणजे फक्त काय लोकसभा विधानसभा नाही, तुम्ही शाळेचे पण लीडर असता. तुमची आई, आजी का जास्ती प्रिय असते, कारण का आईवर जबाबदारी असतात, ती ऐकूवर चालत असते. आजी झाल्यावर तिची EQ वाढते. म्हणजे माझंच उदाहरण मी देते. माझी मुलं जेव्हा लहान होती तेव्हा माझी मुलं आत्ता मला म्हणतात की हे तू जे लिडरशिपचे प्रोग्राम करतेस ना, की पॉज करा, PER करा. PER म्हणजे काय, पॉज, इव्हॅल्युएट अँड रिस्पॉन्ड, डू नॉट रिॲक्ट. आता मुलं लहान असताना ना पॉज होता, ना इव्हॅल्युएशन होतं, ना तेव्हा रिस्पॉन्ड तेव्हा रिॲक्टच होत होतो. आता माझी मुलं म्हणतात आम्ही मोठं झाल्यावर शांत आईचा उपयोग काय, तेव्हा तर धपाटे खाल्लेच आहेत आम्ही. म्हटलं आम्ही सायकोलॉजिकलवाली आई नव्हती. मी धपाट्याशिवाय मुलांना सायकोलॉजी कळत नाही, असं माझं आजही ठाम मत आहे. आजकालची जे पालक वगैरे म्हणतात ना, ओ मुलांना मारू नका, रागवू नका. अरे समजणार कसं त्यांना, समजून सांगा. अरे कोणी सांगितलं, लहान मुलांना समजून सांगा. ठीक आहे, नवीन पिढीची आई माझ्यापेक्षा जास्ती पेशंट आहेत, मी काय नव्हते. आणि माझी मुलं तशीच शिकली, व्यवस्थित रट्टापिट्टा खाऊन. नाहीतर त्यांनी अभ्यासच केला नसतं, ती तिथेच फिरत असते. आणि नाहीतर पूर्ण वेळ पेन्सिलला आमची शार्पनर करण्यातच आमचा पाऊण तास जायचा. म्हणजे ह्याच, म्हणजे ही नॉर्मल आहे, प्रत्येक घरातल्या या गोष्टी आहेत. पूर्ण टाईम अभ्यासाला बसलं की ते मोडतेच कशी तुझी. मग मी 3 पेन्सिली ठेवायचे, 3ही मोडायचे. म्हणजे आणि म्हणून माझी 2च मुलं आहेत. तुमच्या वर्गात 40 वेगळ्या बॅकग्राऊंड, वेगळ्या IQ, वेगळ्या EQची मुलं असतात. धन्य ते शिक्षक तुम्ही कसे पास करता त्यांना. आम्हाला 2 पास करायची मारामारी असते. आणि इट्स अ फॅक्ट, इट्स अ गेम ऑफ पेशन्स. 40 वेगळ्या पर्सनॅलिटीज असतात, फॅमिली बॅकग्राऊंड्स वेगळे असतात, ॲस्पिरेशन्स वेगळे असतात. अशा 40 मुलांना एका वर्गात ठेवणं, त्यांना प्रत्येकाचा ॲप्टिट्यूड वेगळा असतो. तर तुम्हाला कधी कळतं की आता गाडी स्लो झाली पाहिजे आणि आता फास्ट झाली पाहिजे. एखाद्या मुलाला पटकन समजलंय,
पण त्या मागच्याला नाही समजलेलं. कसं तुम्ही 40 मुलांना 50-100 मुलांना करता, इट्स ॲक्च्युली अ गेम ऑफ पेशन्स. त्याच्यामुळे शिक्षकांचं किती कौतुक केलं तरी कमीच आहे. आणि त्या वयामध्ये आपल्यावर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट करणारं कोण असतं तर तो आपला शिक्षक असतो. आई वडील शिक्षक. म्हणजे आम्ही तिघी योगायोगाने आज आम्ही इथे बसल्यावर आत्ताच आमच्या तिघींच्या लक्षात आलं की फरीदाताई, मी आणि बसंती रॉय यात आम्ही तिघी एकाच शाळेतल्या आहोत, सेंट कोलंबा हायस्कूल. त्यामुळे आमच्या तिघींमधला जो कॉमन धागा होता ही आमच्या शाळा. आमच्या शाळेत काही तंत्रज्ञान नव्हतं. आम्हाला अतिशय उत्तम शिक्षिका होत्या आणि आम्हाला आयडियलिस्टिक, म्हणजे आम्हाला असं आजही आम्हाला तिघींना, मी हे विचारलं पण नाही त्यांना, पण आम्हाला तिघींना भेटल्यावर आमच्या आयुष्यातल्या सगळ्यात आनंदी दिवस, सगळ्यात साधे दिवस आमच्या शाळेतले होते. आमची शाळा खूप बेसिक होती, फक्त मुलींची शाळा होती, खूप स्ट्रिक्ट होती. मला वाटतं त्या तुमच्या नाही, माझ्या वेळेस मिस परेरा होत्या. म्हणजे त्या आजकाल असतं की नाही तुमच्या शाळांमध्ये माहिती नाही, पण त्या केस असेच बांधले पाहिजेत, मग ते लांब असतील, ते वरती इथून तो मोठा ती रिबिन वगैरे, मोठं प्रोडक्शन असायचं. पण जे संस्कार आमच्यावर त्या काळात झाले ना, त्या काळात आम्हाला असे काही कुठे बाहेर बोर्ड लावायला लागले नाही की तुम्ही चांगले कपडे घालून आलंच पाहिजे किंवा हेच घातले पाहिजे. ते सगळे संस्कार आम्हाला आमच्या शाळेत आमच्या शिक्षिकांनीच दिले. म्हणजे जेवढे घरी दिले तेवढेच आमच्या शाळेनीही दिले. हे आमचं भाग्य की सेंट कोलंबा हायस्कूल या शाळेत आम्ही तिघी शिकलेलो आहोत. त्यामुळे त्या शाळेलाही आम्ही आज जे कोणी तिघी आहोत ह्या शाळांमुळेच आहोत. आणि त्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच कुमुद बन्सलांचं मार्गदर्शन मिळालं. चलो स्कूल चले हम, मगाशी तुम्ही म्हणला की तुम्ही ऐकलं नव्हतं दीपालीताई, त्यांच्याबद्दल आमचं भाग्य की आम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर काम केलेलं आहे. आणि कुमुद बन्सलांनी, तुम्हाला आजही आठवत असेल, ती एक पेन्सिल असते आणि त्याच्यावर एक मुलगा आणि एक मुलगी बसलेले असतात. सर्व शिक्षा अभियान. ते सर्व शिक्षा अभियान अटलजींच्या काळात जे सुरू झालं त्याचं सगळं नेतृत्व, इनोव्हेशन जे काय झालं ते कुमुद बन्सलांनी केलं. आणि अनेक वर्ष त्या इथेही शिक्षिका, एज्युकेशन सेक्रेटरी होत्या. आणि पवारसाहेबांचं भाग्य की ते मुख्यमंत्री असताना कुमुद बन्सल आणि त्यांचे मिस्टर शिक्षण सचिव होत्या महाराष्ट्रात त्या, आणि त्यांचे मिस्टर नाही पॉवरला होते, मला वाटतं पॉवरला होते, आणि नंतर चीफ मिनिस्टर्स ऑफिसमध्ये विनय बन्सल. त्याच्यामुळे हे दोघंही नवरा बायको महाराष्ट्रात असताना आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर फार जवळून काम केलं. आणि नंतर आदरणीय पवारसाहेब दिल्लीला गेल्यावर हेही दोघं नंतर दिल्लीला गेले आणि त्या कॅबिनेटमध्येही या दोघा दाम्पत्याचं खूप मोठं नंतर UPAच्या काळातही योगदान आहे. त्याच्यामुळे ही सगळी जी नाती आहेत ना, हा गोतावळा हे आमचे कौटुंबिक संबंध आहेत. ते अधिकारी, आम्ही राजकारण असा आम्ही कधीच विचार केला नाही. पॉलिसी लेवलला वी आर ऑल ऑन द सेम साईड. त्यामुळे पॉलिसी करताना आपण सगळ्यांनी खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे की एखादी पॉलिसी जेव्हा तुम्ही जे न्यू एज्युकेशन पॉलिसीवर आज चर्चासत्र तुमची चालली आहेत, पण शिक्षण समानता कशातून येते? ती फक्त आणि फक्त शिक्षणातून येते. आणि आज राज्यामध्ये खरं तर हे राजकीय व्यासपीठ नाही, पण मला शिक्षकांचंही मत हवं आहे की आज महाराष्ट्र राज्य किंवा देशामध्ये जी परिस्थिती चाललेली आहे, खरंच आपण ह्याच्यासाठी शिकलो का ज्याच्यात आज जाती जातीमध्ये जे तणाव TV वर दिसतात, ह्याच्यासाठी आपण शिकलो का? किंवा एकदा, मी नेहमी सगळ्यांना सांगते, एकदा एक मोठ्या कॉलेजची इथे छापा लागला ना की नाव गाव पत्ता जात धर्म कोणी विचारत नाही, तेव्हा फक्त तुमचं कर्तृत्व लागतं. आणि त्याच्यामुळे आज खरं तर मी सरकारला विनंती करीन की शिक्षक असतील किंवा जे महत्त्वाचे उच्च शिक्षित लोक आहेत त्यांच्याकडून तुम्ही इनपुट्स घ्या की पुढे या आरक्षणाच्या विषयात मार्गदर्शन आम्हाला करा की सगळ्यांना एकत्र घेऊन आपण पुढे कसे जाऊ शकतो संविधानाच्या चौकटीत राहून. हा खूप महत्त्वाचा मुद्दा कुठेतरी राज्यातल्या चर्चेतून राहतोय. आरोप प्रत्यारोप होत आहेत, 2024 आले, त्याच्यामुळे लोक करत राहतील, बोलत राहतील, भाषणं होत राहतील, पण त्याच्यातून प्रश्न तर सुटत नाहीत. एक इलेक्शन हे आमचं असतं, पण त्याच्यात भरडला जातो शिक्षक, समाज, विद्यार्थी. आणि आजच्या विद्यार्थ्यांच्या मनावर आपण जर हे संस्कार करणार असेल, आम्ही जेव्हा लहानाचे मोठे होतो ना तेव्हा मला तर हे काहीच माहिती नव्हतं. मी मुंबईत शिकले, परदेशात शिकले, त्यामुळे जात धर्म काहीच माहिती नव्हतं. पण जसं आता राजकारणात जास्ती वर्ष जायला लागली तशा या गोष्टी कळायला लागल्या. त्याच्यात कधीच आम्हाला काही माहिती नव्हतं. आणि ठीक आहे, ही व्यवस्था एक असते समाजात आणि अनेक चांगल्या वाईट गोष्टी समाजात असतात, त्या असल्या पाहिजेत त्या त्या जागेवर, आणि त्याचं एक वेगळं महत्त्व आहे समाजात. एवढेही मला तर तेवढी विचारांची प्रगल्भता आपल्या सगळ्यांमध्ये, पण त्याचाही मान राखला पाहिजे.
पण द्वेष जर कुठल्यामुळे होत असेल तर जे सत्तेमध्ये असतील किंवा जबाबदारीच्या पदावर असतील त्यांनी फार संवेदनशीलपणे अशा विषयांकडे बघितलं पाहिजे किंवा भाष्यही केलं पाहिजे. त्यामुळे आज शिक्षणाची चर्चा होत असताना समाजात ज्या गोष्टी होतात त्याचीही चर्चा तुमच्या वर्गात होतच असेल. म्हणजे मगाशी सर जे म्हणले की विचार करायला तुम्ही शिकवता. आत्ता काय होतं, लादलं जातं आणि इतकं लादलं जातं. म्हणजे माझी बऱ्याच वेळा हे एडिटर्सची माझी अनेक वेळा गप्पा गोष्टी होत असतात तेव्हा चॅनलमध्ये 1 मिनिटात 50 बातम्या का 80 बातम्या त्यांना खूप कौतुकाच्या असतात. माझ्या मेंदूला त्या झेपत नाहीत, कारण का तिसरी बातमी बघितल्यावर पहिली बातमी काय विचारले तर मी विसरून गेलेली असते. ते इतकं फास्ट असतं माझा मेंदू प्रोसेस पण नाही करू शकत. त्याच्यामुळे मग ते सगळं बघून मग शांतपणे वर्तमानपत्रात बघूया काय आलंय. पण मी जेव्हा जेव्हा शाळेत जाते किंवा कॉलेजमध्ये जाते मी विचारते मग लायब्ररीतलं कुठलं पुस्तक वाचताय. त्याचं उत्तर असतं नाही, आम्ही अभ्यासाची पुस्तकं वाचतो. हे खूप काळजी करणारी गोष्ट आहे की वाचन प्रचंड कमी झालेलं आहे. आणि मग विचारलं तर अरे आम्ही तुमच्या घरात पेपर येतो का, तर मुलं म्हणतात नाही आमच्या घरात पेपर येत नाही, आम्ही ते मोबाईलवर बघतो. आता मी तुम्हाला विचारणार नाही तुमच्या लोकांकडे किती वारांकडे पेपर येतो, पण मी समजून चालते की तुमच्या सगळ्यांच्याच घरी वर्तमानपत्र येतो. पण बदल झालेला आहे टेक्नॉलॉजीमुळे किंवा पेपरची जी यंत्रणा होती. कारण का मी अजूनही त्या ओल्ड फॅशन, मी म्हणलं तसं मी मॉडर्न विचारांनी खूप आहे, पण माझ्या खूपशा गोष्टी अजूनही जुन्या ओल्ड फॅशन्ड आहेत की आमच्या घरामध्ये रोज 7 वाजता पेपर आला की सगळे पेपर वाचतात आणि 8 वाजता त्याच्यावर चर्चा होते की पेपरात काय आलं आज किंवा काय आलं असेल आणि आपण काहीतरी सांगायला गेलं तर आमचे वडील विचारतात अच्छा अग्रलेखात काय आलं, त्यांनी आधी वाचलेलं आहे माझ्या. पण एक की मी काय विचार केला आहे त्या अग्रलेखाचा, आणि मग ते एडिटरशी कधीतरी फोन करून चर्चाही होते, कधीतरी मतभेदही होतात. पण अशा या गोष्टी ज्या झाल्या ती विचार प्रोसेसिंग ऑफ इन्फॉर्मेशन, त्याच्यात ते माझी मुलं म्हणतात ते PER की इन्फॉर्मेशन आली की पॉज करा, ती इव्हॅल्युएट करा आणि मग रिस्पॉन्ड करा. रिॲक्ट करायची गरज नाही. आता ते मला आयुष्यात उशिरा कळलं. तुम्ही लहान मुलं असतील तर प्लीज प्रयोग करून बघा तुमच्या शाळांमध्ये त्याचा जर इम्पॅक्ट आला तर. पण ह्या सगळ्या नवीन तंत्रज्ञान, नवीन टेक्नॉलॉजी, या सगळ्या गोष्टींचा उपयोग तुम्हाला कसा होईल त्याच्यासाठी एक मनमोकळेपणे चर्चा इथे व्हावी, याच्यासाठी आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम घेतो. त्यामुळे पुढच्या वर्षी AI तुम्हाला जर घ्यायचं असेल तर एक टेक्नॉलॉजी डिटॉक्स कसं होईल. मी आजकाल एक माझ्यावर प्रयोग करते. मी मोबाईलसारखा हात लावत नाही, कारण का इट इज अ डिटॉक्स. मी माझ्या आयपॅडवर कमी गोष्टी बघायला प्रयत्न करते. इट इज अ डिटॉक्स. पण मला ते करावं लागतंय कॉन्शियसली, नाही तर पटकन हात जातोच की मोबाईलवर काय चाललंय. त्यामुळे ते कॉन्शियसली करायला जाते, कारण का मी ॲप्लिकेशनच करत नाही. म्हणजे माहिती आली तर ॲप्लिकेशन करा, वाचा आणि कामाला लागा. दॅट्स नॉट द वे. त्यामुळे तुम्हीही जे तंत्रज्ञानावर एवढं डिपेंडन्सी देताय, मला फक्त तुम्हाला विनंती आहे की AI त्यामुळे काय काय आपल्या आयुष्यात बदल होणार आहेत आणि शिक्षणातले बदल मला त्याच्यापेक्षा जास्ती त्याच्यात महत्त्व, ह्याचा गांभीर्याने विचार करा. आणि इथे बसलेले असताना मला आणि एकच सुझाव देऊन माझं भाषण संपवणार आहे मी, की आपण इथे एक महिला आणि एक पुरुष शिक्षकाला इनोव्हेशनसाठी आपण त्यांचा कौतुक सोहळा करतोय. जर सगळ्यांना मान्य असेल तर मला 2 नवीन त्याच्यात अवॉर्ड्स सुचवायचे की स्पेशल नीड्स, म्हणजे अनेक संस्था अशा आहेत जिथे टीचर्स जे स्पेशल नीड्सच्या मुलांसाठी काम करतात. तर बसंती रॉय मॅडमनी मला आत्ताच सुचवले की आपण त्याच्यात का नाही, तर पुढच्या वर्षीपासून जर सगळ्यांना मान्य असेल तर जो शिक्षक किंवा म्हणजे शिक्षक किंवा संस्था जसं तुम्हाला योग्य वाटत असेल तर स्पेशल नीड्सच्या मुलांसाठी कोणीतरी नवीन इनोव्हेटिव्ह काही करत असेल तर ह्याच्याबद्दल आपण काही अवॉर्ड देऊ शकतो का, ह्याचा एक विचार आपण करावा. आणि त्याचबरोबर ट्रायबल भागांमध्ये किंवा रिमोट एरियाज जे आहेत, जे मग नंदुरबार असेल, चंद्रपूरचा काही भाग असेल किंवा गडचिरोली असेल, त्या भागात काही इनोव्हेटिव्ह कोणी शिक्षक, कारण का माझ्याच लोकसभा मतदारसंघात वेल्हा नावाचं गाव आहे. ती काय रिमोट नाही आहे, पुण्यापासून 60 किलोमीटर पण नाही आहे, पण तिथल्या आतल्या बाजूला शिक्षक फार जायला तयार नसतात, कारण का मग शिक्षिका गेली तर तिच्या मुलांच्या बऱ्याच अडचणी असतात. पण मग अशा गोष्टी जर पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी होत असतील तर गडचिरोली नंदुरबारमध्ये काय होत असेल.
तर ते जे शिक्षक आउट ऑफ फ्री विल तिथे जातात आणि नवीन काहीतरी तंत्र इनोव्हेटिव्ह करत असतील जिथे कदाचित रेग्युलर वायफाय नसेल, अशा शिक्षकांचंही कौतुक आपण केलं पाहिजे असं माझं मत आहे. तर एक ट्रायबल एरियात कोणीतरी इनोव्हेशन केलेलं, त्यानंतर स्पेशल नीड्सचं आणि आपण बाकीचं जे करतो असं जर एक 6 अवॉर्ड्स आपण म्हणजे 4 वाढवता आले तर त्याचा एक विचार आपण सगळ्यांनी करावा. आज आपण इथे आणखीन एक विषय राहून गेला लास्ट की सर तुम्ही म्हणाला अंगणवाड्यांबद्दल तुमच्या भाषणामध्ये, तुम्ही असं तुमच्या भाषणात म्हणलं की ऑक्सफर्डला वगैरे जाऊन लोक येतात आणि त्यांचे पेपर्स होतात. इथे भारतात तसं काही होत नाही. त्याच्यामुळे मॉडेल पेपर्स आणि त्याच्यासाठी एक यंत्रणा जर तुमच्या सगळ्यांची तयारी असेल तर तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून आपण एक यंत्रणा सुरू करू. कारण का रेकग्निशन कुठून येतं, एक रेकग्निशन कुठून तरी येतं. म्हणजे सरकार जर करत नसेल तर हे इनोव्हेशन आपण कशाला सरकार करेल. ते ब्रिज आणि मेट्रोमध्ये इतके व्यस्त आहेत की त्यांना शिक्षणाला GR सोडून दुसरं काय करायला वेळच नसतो, रोज नवीन GR. त्यामुळे माझं तर सरकारची रोज भांडण असतं, म्हणजे ते GR बंद करावं, शिक्षणाला सुरुवात करा, त्याला प्राधान्य द्या. त्यामुळे मी त्या रोजच्या GRच्या विरोधातच आहे. पण मला असं वाटतं की शिक्षण हा एक खूप सिरियस विषय आहे आणि त्याच्यासाठी जर मॉडेल पेपर्स किंवा यंत्रणा त्याचं काही तुम्ही म्हणता तसं ते जर जे चंद्रपूरमध्ये काम झालं, गडचिरोलीमध्ये काम झालं, ते करून महाराष्ट्र सरकारकडे ते नेणं, त्याच्यावर ते पुढे काय ॲक्शन घेता येईल का, त्या सगळ्याची जबाबदारी मी घेईन. त्याच्यामुळे पण त्या पेपर्स करणं त्याची मेथडॉलॉजी काय असेल, आय एम नॉट द डोमेन एक्सपर्ट, यू आर द डोमेन एक्सपर्ट. त्याच्यामुळे तुम्ही एक 4-5 लोक जर एकत्र आला तर एक मॉडेल्स कशी तयार करायची, ते पेपर्सकडे त्याची यंत्रणा काय असावी. माझी प्रथमलाही विनंती राहील, माझ्या शिक्षणाच्या एक्सपिरियन्स अनुभवापेक्षा त्यांची क्रेडिबिलिटी खूप जास्त आहे. त्याच्यामुळे प्रथम आणि आपण सगळे मिळून जर ह्याच्या एक वेगळी यंत्रणा पॅरलल, आणि आपल्याला पॅरलल म्हणजे काय कुणाच्या विरोधात नाही आहे, ती एक अशी काहीतरी अकॅडमी टाईप आपण करूया ज्याच्यात हे अकॅडमिक काम एका ठिकाणी रिसर्च ठेवलं जाईल. तशी गोखले इन्स्टिट्यूट आहे, गोखले इन्स्टिट्यूटमध्ये अतिशय उत्तम काम होतं. तर का नाही आपण गोखले इन्स्टिट्यूटला विचारायचं. अजित रानडे आमच्या सगळ्यांचे फार जवळचे मित्रही आहेत आणि चव्हाण सेंटरचे वेल विशर आहेत. तर मला वाटतं गोखले इन्स्टिट्यूट किंवा अशा कुणाशी चर्चा करून जर आपल्याला पुढे हे काम समजा गोखले इन्स्टिट्यूटमध्ये पार्क केलं आणि तिथून ते सरकार दरबारी गेलं तर अशी काही यंत्रणा आपल्याला सेटअप करता येईल का, त्याच्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन. खूप चांगली तुम्ही सूचना दिली. आज इथे आल्यानंतर एक पुणे जिल्हा आणि वर्धा जिल्हा माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा आहे. मी दरवर्षी 2 वेळा वर्ध्याला जाते. मी सेवाग्रामला जातेच, पण माझ्यावर विनोबाजींचं आणि माझं काहीतरी प्रेमाचं नातं आहे. मी विनोबाजींना कधी भेटले नाही, पण पावनार आश्रमला वर्षातून 2 वेळा मी जाते. कारण का तिथे गेल्यावर काहीतरी एक वेगळी शांतता, ऊर्जा, एक काहीतरी नवीन विचार दरवेळीच मिळतो मला. आणि त्याचबरोबर गाठी भेटी होतात अनेक त्या भागातल्या ज्यांनी गांधींबरोबर काम केलं, विनोबाजींबरोबर काम केलं, संघर्ष केला आणि ज्याच्यामुळे आज आपण ह्या देशात मोकळा श्वास घेतो. त्या काळातल्या त्या पिढीचे असंख्य लोक जे आज 80-90 वर्षाचे आहेत, पण ती जिद्द आजही आहे. असे अनेक कुटुंब आजही वर्ध्यामध्ये काम करतात आणि गांधी हॉस्पिटल आहे, सेवाग्राम, ह्या सगळ्यांची माझे फार कौटुंबिक संबंध आहेत. आणि माझ्या राजकारणात आणि समाजकारणात जर एखाद्या जिल्ह्याचं खूप मोठं योगदान असेल कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनंतर तर ते वर्ध्याचं आहे. मी अनेक वेळा पक्षाला गंमत म्हणून सांगते की कधीतरी संधी मिळाली तर वर्ध्यातून मला लोकसभेला जायला आवडेल. पण कारण इट्स अन इमोशनल अटॅचमेंट. म्हणजे माझी कर्मभूमी ही बारामतीच असणार आहे, पण वर्ध्याचं आणि माझं आणि त्या मातीचं काय नातं आहे हे मला माहिती नाही, मला शब्दात हे सांगता येणार नाही, ते माझ्या मनात आहे. आणि ते वर्षातून 2 वेळा माझी गाडी तिथे जातेच वर्ध्याला. त्याच्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत राहतात. आणि आम्ही तुम्हाला जे बॅग दिलेली आहे सगळी कंटेंट, त्याच्यात एक संविधानावर छोटीशी पुस्तिका आम्ही काढलेली आहे, ती जरूर वाचा. आणि एक फीडबॅक फॉर्म दिला आहे का नाही मला माहिती नाही, पण फीडबॅक फॉर्म आपल्याला जर दिला नसेल तर मला वाटतं तो गुगल करून सगळ्यांना प्लीज पाठवून द्या. की कॉन्फरन्स बघा, सगळ्यांचा वेळ महत्त्वाचा असतो. तो बुंगबुंगवाला येतो ना माणूस, त्याचाच वेळ महत्त्वाचा नसतो, सगळ्यांचाच वेळ महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे माझी गोष्ट बुंगबुंग म्हणजे लालबत्तीवाले येतात, ते आता मोदीजींनी ती पण काढून घेतली, तो भाग वेगळा, सायरन राहिला आहे अजून. पण तुम्ही खूप विश्वासाच्या नात्याने खूप वेळ देऊन मुंबईपर्यंत संपूर्ण राज्यातून आलाय,
त्यामुळे इथून गेल्यानंतर तुम्हाला नवीन काहीतरी मिळालं तरच येण्यात गंमत आहे. त्याच्यामुळे वी आर ऑन अ जर्नी ऑफ सेल्फ इम्प्रूव्हमेंट. दरवर्षी इथे तुम्ही आल्यावर नवीन काहीतरी चांगलं शिकून गेला तरच आपल्याला इथे येण्यात गंमत आहे. त्याच्यामुळे पुढचा वर्षीचा कार्यक्रम ह्या वर्षीपेक्षा आणखीन चांगला कसा करता येईल ह्याच्यासाठी अतिशय पारदर्शकपणे मन मोकळेपणे तुम्ही आम्हाला फीडबॅक द्यावा अशी विनम्र विनंती करते. एक मला तुम्हाला मगासपासून जे पेहलवान इथे बसलेत मी विचार करत होते, मी पहिल्यांदाच आयुष्यात एक शिक्षक पेहलवान पाहिलं आहे. त्याच्यामुळे ते पहिल्यापासून ते नंतर मला कळलं की ते पेहलवान शिक्षक नाही आहेत, ते सरांच्या भाषणात आलं की ते तिथले अध्यक्ष आहेत म्हणून ते आले. कारण का आमच्या मतदारसंघात मी एकच महिला जी कुस्तीला जाते, बाकी सगळे पुरुष असतात. नंतर मला अशी वाटायचं की आता काय जायचं नाही जायचं. मी म्हटलं जाने दो यार, सोशल चेंज ये भी मेरा स्टेक होल्डर आहे. त्याच्यामुळे मन माती मनगट राईट. त्याच्यामुळे आता कुस्तीमध्ये आता हळूहळू जास्त जाते, त्याच्यामुळे मजाही येते. आणि मला वाटत नव्हतं की ती दंगल मी गंमत म्हणून बघत होते, माझ्या आयुष्यातच एक दिवस दंगल येईल. पण आता ठीक आहे, आता मन माती आणि मनगट. आता आम्हाला माती आणि मनगट लागत नाही, आता मन आणि मेंदूच लागतोय आता तिथे. तो वापरून प्रयत्न करतोय लढायचा. पण तुमच्या सगळ्यांच्या आज प्रयत्नातून आणि ही सगळी चव्हाण सेंटरची टीम त्यांनी आज एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथे आयोजित केला. त्याबद्दल मी सगळ्या टीमचे मनपूर्वक आभार मानते. आणि जेवायलाही बराच असं माझा प्रॉब्लेम काय झाला, घंटी वाजवल्याशिवाय भाषण थांबवायचं हे कळतच नाही. तुम्ही तरी 40 मिनटं वाले आहेत, आमचं काहीच नसतं, आम्ही कुठेही फिरून फिरून भाषण करू शकतो. त्याच्यामुळे बेल कोणी वाजवली नाही, पण घड्याळ मी सांगितलं घडी से अभी भी नाता है. त्याच्यामुळे घड्याळात बघितलं आहे. तुम्हालाही जेवणाची आला बराच उशीर झाला आहे, त्याच्यामुळे उशीर झाल्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते. पुन्हा एकदा सगळे आपण आज उपस्थित आला. फेलोशिपची ही माहिती सगळी वेबसाईटवर आहे. आज अनाऊन्स करणार आहेत फेलोज, त्याची आज खूप उशीर झाला आहे, त्याच्यामुळे दुसरं कोणाला तरी सांगा फेलोशिपची माहिती झालं. पण पवार साहेबांच्या नावाने आम्ही एक इन्स्पायर फेलोशिप, त्यांचं जेव्हा सहस्त्र चंद्रदर्शन तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादामुळे झालं, त्या सहस्त्र दर्शनात दुसरं काही करण्यापेक्षा आम्हाला असं वाटलं की एक फेलोशिप सुरू करावी. त्याच्यामुळे ॲग्रिकल्चर, कल्चर आणि एज्युकेशन अशा 3 आम्ही फेलोशिप्स केलेल्या आहेत. त्याची माहितीही तुम्हाला सगळ्यांना पाठवू आम्ही. आणि दरवर्षी नवीन प्रयोग जे शिक्षणात होत आहेत किंवा कल्चरमध्ये होत आहेत, लिखाणात कोणी करतं आहे, कोण लेखक करतं आहे, कवी करत आहेत किंवा ॲग्रिकल्चर ह्याच्यात काही होत असेल तर त्याच्याबद्दलही आम्ही पुढे काम करतो आहे. त्याच्यातही तुमचं सहकार्य आणि मार्गदर्शन असावं. पुन्हा एकदा सर आपण आलात, तुमचं सेशन पुढच्या वर्षी तुमचे 7 दिवस मी मागून घेते आपल्याला, शक्य असेल तर वर्षभरात. पण ह्या शिक्षणासाठी जे स्वप्न कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं होतं, जे समतेचं होतं, महाराष्ट्राच्या विकासाचं होतं, ते पूर्ण करण्यासाठी आपण आमच्या ह्या उपक्रमात आज आला. ह्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद ताई. आताच आदरणीय